नमस्कार मित्रांनो, सरल अंतर्गत जी शाळेची माहिती भरायची आहे ऑफलाईन त्या संबंधी हा मार्गदर्शक व्हिडिओ। यामध्ये तुम्हाला इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये सेटिंग मध्ये बदल कसे करायचे, त्यानंतर आपल्याला फाईल कशा डाउनलोड करायची आहेत, माहिती कशी भरायची, या सर्व गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत। तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की डाउनलोड करा आणि आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करून माहिती भरताना त्याचा उपयोग करा। सर्वप्रथम आपल्याला आपली जी वेबसाईट आहे ती सर्च करायची आहे। ठीक आहे, तर मी इथे सर्च करतोय। ठीक आहे, तर मी इथे सर्च केल्यानंतर शाळेला आपल्याला लॉग इन करायचं आहे। ठीक आहे, तर इथे आता लॉग इन करतोय। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला याप्रमाणे पेज दिसणार आहे। बघा, मागच्या वर्षी आपण जी माहिती भरली होती वरच्या बाजूला बघा ते टॅब दिसतात त्याप्रमाणेच आहे, परंतु ऑफलाईन साठी इथे खाली काही टॅब्स दिलेले आहेत। पहिलं जे टॅब जे आहे तिथे मॅन्युअल आहे की माहिती कशी वगैरे भरायची या संबंधी मार्गदर्शन केलेलं आहे। त्यानंतर एक चेकलिस्ट आहे। या चेकलिस्ट मध्ये तुम्हाला काय माहिती भरायची आहे त्या संबंधीचं एक पेज दिलेलं आहे। हे बघा, त्यावर क्लिक केल्यास ते डिस्प्ले होईल इथे। ते तुम्ही वाचून घ्या, त्याची प्रिंट काढून घ्या आणि जेणेकरून तुम्हाला माहिती भरताना त्याचा उपयोग होईल। ठीक आहे, मी आता याला क्लोज करतो। त्यानंतर तिसरं जे पॉइंट आहे, तिसरं आणि चौथं, त्यामध्ये एक सरळ सॉफ्टवेअर आहे लास्ट वन आणि त्याच्या आधी आहे सरळ डेटा। तर आपल्याला हे जे सरळ सॉफ्टवेअर आहे ते डाउनलोड करायचे आहे। पहिल्यांदा त्यावर क्लिक केल्यास भाषा निवडा म्हणून एक ऑप्शन येईल, तर मी इथे भाषा निवडतोय। तुम्ही कुठलीही घ्या, भाषा इंग्रजी घ्या किंवा मराठी घ्या आणि डाउनलोड या बटनावर क्लिक करतो। पुढे ओके करा। ओके केल्यानंतर एक फाईल आपल्याला वर डाउनलोड होताना दिसणार आहे, ती सेव्ह करायची आहे। ठीक आहे, सेव्ह वर टिक करा, सिलेक्ट करा आणि ओके बटनावर क्लिक करा। ठीक आहे, आता बघा एक फाईल इथे डाउनलोड होत आहे। ओके, ती डाउनलोड होतपर्यंत तुम्ही जरा वेट करा। अशा प्रकारे एक फाईल आपली डाउनलोड झालेली आहे। सेम वे आपल्याला सरळ जो डेटा आहे ती जो एक दुसरी फाईल आहे ती सुद्धा आपल्याला डाउनलोड करायची आहे। ठीक आहे, तर मी त्यावर सुद्धा क्लिक करतो। सेकंड लास्ट टॅब जी आहे खालची ती थर्ड टॅब। ठीक आहे, मी यावर क्लिक करतोय आणि त्याला सुद्धा ओके करून डाउनलोड करतोय। ओके, बघा आता ही दुसरी फाईल सुद्धा आता आपली डाउनलोड होणार आहे। ठीक आहे, डाउनलोड होतपर्यंत तुम्हाला वेट करायचं आहे। काही दुसरी गोष्ट दुसरीकडे कुठे क्लिक करू नका। आता सेव्ह करा जेणेकरून ही सेव्ह होईल। सेव्ह वर सिलेक्ट करून ठीक आहे, ओके करून घ्या। आता दुसरी फाईल सुद्धा इथे डाउनलोड होत आहे। आता या दोन्ही फाईल डाउनलोड झालेल्या आहेत इथे। आता आपलं काम आहे की कुठल्या फोल्डर मध्ये झालेले आहेत हे बघणे। जर हे सी ड्राईव्ह मध्ये असतील तर ते आपल्याला सी मधून काढून कुठल्या तरी वेगळ्या डी ड्राईव्ह मध्ये वगैरे कट करून पेस्ट करायचे आहे। तर बघा लोकेशन कसे फाइंड करायचे यायचं, इथे बघा कंटेनरचे चिन्ह दिसते, त्यावर मी क्लिक करतोय। तर बघा इथे ही फाईल आहे डाउनलोड झालेली। तिचे लोकेशन बघा इथे दिस पीसी म्हणजे माय कम्प्युटर आणि लोकल डिस्क, या लोकल डिस्क सी मध्ये ती आहे। आता या सी मधून आपल्याला ही कट करायची आहे। ही महत्वाची स्टेप आहे की सी मध्ये आपल्याला फाईल ठेवायची नाही। तर आता मी सी मधून कट करतो। हे बघा, या दोन फाईल आहेत तिथे, एक आणि दोन डाउनलोड केलेल्या। या सी मधून उचलून आपल्याला कुठल्या तरी दुसऱ्या ड्राईव्ह मध्ये आपल्याला ठेवायची आहे ती या फाईल। ओके, तर मी काय करतो आता माय कम्प्युटर मध्ये जातोय आणि एखादा डी ड्राईव्ह वगैरे ओपन करतोय। ठीक आहे, डी ड्राईव्ह किंवा तुमचं ई असेल तरी करा। इथे मी माझ्याकडे ई ड्राईव्ह आहे अवेलेबल, तर मी ई करतोय। ठीक आहे, ई ड्राईव्ह मध्ये जाऊन एक नवीनच मी फोल्डर क्रिएट करतो, न्यू फोल्डर। ठीक आहे, आणि न्यू फोल्डर क्रिएट करून त्याला सरळ SARL म्हणून नाव देत आहे। ठीक आहे, असं सरळ नाव द्या। त्यानंतर तुम्हाला जे आपण डाउनलोड केलेल्या दोन फोल्डर्स आहेत, फाईल्स आहेत, या दोन या आपल्याला कट करायचे आहे। दोन्ही सिलेक्ट करून घ्या। पहिली एकला क्लिक करा, त्यानंतर कंट्रोल दाबून दुसरीवर क्लिक करा आणि राईट क्लिक करून कट करून घ्या। कट केल्यानंतर माय कम्प्युटर मध्ये जावे। त्यानंतर जे आपण फोल्डर क्रिएट केले ई मध्ये किंवा तुम्ही जर डी मध्ये करा, मी त्याची सरळ फोल्डर केले त्यावर तिला ओपन करून तिथे पेस्ट करून घ्या। ठीक आहे, तर आता त्या फोल्डर माय कम्प्युटर तिथून डेस्कटॉप करून कट झाले, म्हणजे गायब होऊन इथे आलेले आहेत। आता इथून आपल्याला महत्वाचं काम करायचं आहे। तर वरचं जे दिसते हे आपल्याला 2725 जे आपल्या UDIC कोडनी स्टार्ट झालेली फोल्डर आहे त्या फोल्डरवर आपल्याला राईट क्लिक करायचं आहे आणि एक्सट्रॅक्ट ऑल, जर तुमच्याकडे
एक्स्ट्रॅक्ट हिअर हे ऑप्शन जर आलं असेल तर तुम्ही त्यावर क्लिक करा. आता मी एक्स्ट्रॅक्ट ऑल वर केलेलं आहे. त्यानंतर असं एक कमांड येईल, त्यामधलं तिथे माऊस क्लिक करा शेवटी आणि हे डिलीट करून टाका. एवढं फक्त सरळ पर्यंत ठेवायचं आहे आपल्याला आणि एक्स्ट्रॅक्ट या बटनवर क्लिक करा. ओके, आता ही एक्स्ट्रॅक्ट होत आहे, म्हणजे जी फाईल झिप होती ती आता ओपन होत आहे पूर्णपणे. ही प्रोसेस पूर्ण झाल्यावर काय येते की वर अजून दोन एक्स्ट्रा ऍडिशनल फोल्डर क्रिएट झालेले आहेत. ओके, एक पहिली स्टेप आपली झालेली आहे. ज्याप्रमाणे आपण या फोल्डरला क्लिक केलं होतं वरच्या, त्याचप्रमाणे या खालच्या फोल्डरला सुद्धा एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. इथे मी एक्स्ट्रॅक्ट ऑल ला क्लिक करतो. तुमच्याकडे एक्स्ट्रॅक्ट हिअर हे ऑप्शन असेल तर त्यावर करा. पुन्हा एक्स्ट्रॅक्ट ऑल वर जर तुम्ही केलं तर बघा मी हे इथलं सगळं डिलीट करतो आणि फक्त सरळ पर्यंत ठेवतोय. मी ओके वर क्लिक करा. ही सुद्धा एक्स्ट्रॅक्ट होऊ द्या. ही प्रोसेस होईपर्यंत कुठेही क्लिक करू नका. ओके, अशा प्रकारे ही फाईल सुद्धा एक्स्ट्रॅक्ट होत आहे पूर्णपणे. बघूयात ही एक्स्ट्रॅक्ट झाल्यावर आपल्याला काय दिसते. बघा इथे खूप सारे फोल्डर तयार झालेले आहेत आणि भरपूर फोल्डर्स ज्या आधी दोनच होत्या त्या दोघांना आपण ज्यावेळी एक्स्ट्रॅक्ट केलं तर खूप सारे फोल्डर इथे क्रिएट झालेले आहेत. तर यामध्ये बघा खालून जे सेकंड लास्ट नंबरची आहे, खालून दुसरी फाईल सरळ HTML एक्सटेन्शन वाली, तर यावर आपल्याला पूर्णपणे आपलं काम करायचं आहे. तर ठीक आहे, मी यावर आता काय करूया ते बघतोय, सांगतोय की या सरळ यावर राईट क्लिक करायचं आहे आपल्याला आणि ओपन विथ या ऑप्शनवर जाऊन इंटरनेट एक्सप्लोरर यावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, यावर क्लिक केल्यानंतर बघा आता आपलं मेन पेज जे आपल्याला फाईल डेटा एंट्री करायची आहे ते ओपन झालेलं आहे. आता तुम्ही इंटरनेट बंद केलं तरी चालेल. हे लक्षात घ्या की माहिती भरण्याआधी आपल्याला आपल्या इंटरनेट एक्सप्लोररचं जे ब्राउझर आहे ते 9च्या वर हवं आणि सेटिंग मध्ये काही बदल करायचे आहेत. त्याची एक फाईल मी आपल्या ह्या ब्लॉगवर अपलोड केली आहे. ती तुम्ही डाउनलोड करून त्याप्रमाणे बदल करून घ्या. ते बदल केल्याशिवाय तुम्ही माहिती भरू नका, कारण ती माहिती करेक्टली भरली जाणार नाही. तरी पण तुम्ही या ब्लॉगला व्हिजिट करा आणि ती जी फोल्डर आहे PDF मध्ये फाईल दिलेली आहे मी तिथे ती डाउनलोड करून घ्या आणि त्याप्रमाणे सेटिंग मध्ये बदल करून घ्या. ठीक आहे, तर आता सेटिंग मध्ये बदल केल्यानंतर आता माहिती कशी भरायची ते बघा. 2 सेक्शन आहेत. पहिले जे आहे ते आहे आपलं शाळा माहिती भरण्यासाठीचं आणि दुसरं ते जे आहे ते आहे स्टुडंट समरीचं. ठीक आहे, पहिलं आहे स्कूल माहिती भरण्याचं हे आलं आणि दुसरं जे आहे ते सेक्शन आहे आपल्याला स्टुडंट समरीचे, म्हणजे इथे विद्यार्थ्याची माहिती भरायची आहे. तर पहिलं बघा स्कूलमध्ये इथे एक दिलेलं आहे स्कूल इनपुट फॉर्म, म्हणजे आपल्याला काय माहिती भरायची आहे ते तुम्हाला इथे दिसणार आहे. कशा प्रकारे माहिती वगैरे याप्रमाणे तुम्ही माहिती आपली कलेक्ट करून ठेवा, जेणेकरून माहिती भरताना आपल्याला अधिक सोयीस्कर होईल. त्यानंतर दुसरं जे आहे ते आहे स्कूल मॅन्युअल. यामध्ये माहिती कशी भरायची हे तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर इथे हे तिसरा मुद्दा आहे प्रोग्रेस बार, म्हणजे जशी जशी तुम्ही माहिती भराल त्या संबंधित स्टेटस प्रोग्रेस इथे दिसणार आहे. ठीक आहे, असे 3 टॅब दिलेले आहेत. त्यानंतर हे जे आहे हे आपलं हे मेन टॅब स्कूल डेटा एंट्रीचं, ते आता आपण पुढे पाहणारच आहोत. परंतु त्याच्या खाली एक स्कूल चेकलिस्ट आहे. यामध्ये मागच्या वर्षीचा आणि या वर्षीचा आपल्याला डेटा पाहता येणार आहे. तर परंतु या वर्षीचा जो डेटा आहे तो आपण जोपर्यंत माहिती फिल करणार नाही तोपर्यंत दिसणार नाही. तर आता आपण पुढचं जे महत्वाचा मुद्दा आहे तो आता आपण पाहणार आहोत, जे आहे की डेटा एंट्री, स्कूल डेटा एंट्री. यावर ज्यावेळी आपण क्लिक करू त्यावेळी काय दिसते बघूया. ठीक आहे, मी स्कूल डेटा एंट्रीवर क्लिक करतोय. तर बघा एक फॉर्म आहे, ज्याप्रमाणे आपण शाळा माहिती भरतो त्याप्रमाणेच सगळी ऑफलाईन प्रोसेस आहे. तुम्ही आता फक्त इंटरनेट क्लोज केलं तरी चालेल. ठीक आहे, तर यामध्ये भरपूर मुद्दे आहेत. या प्रत्येक मुद्द्यांची माहिती आपल्याला फिल करायची आहे. बघूया पहिला एखादा मुद्दा भरून. तर बघा ग्रॅड्युएशन आणि ॲफिलिएशन, तर यामध्ये जे माहिती तुम्हाला आहे लागू ती फिल करा आणि सेव्ह या बटनवर क्लिक करून त्यानंतर फायनलाइज करा. सेव्ह आणि फायनलाइज याच प्रोसेसने तुम्हाला जायचं आहे.
तर अशाच प्रकारे तुम्ही जसं हा मुद्दा आपण इथे फिल केलेला आहे याच प्रकारे सगळे मुद्दे तुम्हाला भरायचे आहेत. हे सगळे मुद्दे आपल्याला फिल करायचे आहेत. हे सगळे मुद्दे फिल केल्यानंतर आपल्याला काय करायचे आहे की याची एक फाईल क्रिएट करायची आहे. ती कशी ते मी सांगतोय तुम्हाला. ठीक आहे. तर बघा आपण मेन पेजवर जाऊया. आता होमचं जे पेज होतं ठीक आहे तिथे 6वी जी टॅब आहे खालची ते आहे आपल्याला एक कलेक्ट करायचे आहे डाटा. आता त्या या टॅबवर क्लिक करा. तर एक फाईल डाउनलोड करण्यासाठी आपल्याला कमांड येणार आहे. इथे सेव्ह करा. ठीक आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला एक फाईल इथे क्रिएट होणार आहे. ती फाईल क्रिएट होतपर्यंत वेट करा आणि ती कुठे क्रिएट होते याकडे लक्ष ठेवा. ठीक आहे. ती डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला एक ती फाईल अपलोड करायची आहे. त्या संबंधी अजून काही सूचना दिलेल्या नाहीत कुठे अपलोड करायची वगैरे. आपण ज्यावेळी ती सुविधा उपलब्ध होईल त्यावेळी आपल्याला सांगण्यात येईल. आता ज्याप्रमाणे शाळा माहिती फिल केली त्याचप्रमाणे आपल्याला स्टुडंट समरीची माहिती सुद्धा फिल करायची आहे. सेम वे आहे तो. डेटा एंट्री या ऑप्शनवर क्लिक करा. इथे पण काही टॅब दिलेले आहे त्यामध्ये तुम्हाला बघू शकता चेकलिस्ट वगैरे. तिथे बघा डेटा एंट्रीवर क्लिक केल्यानंतर काय काय माहिती भरायची ते आपल्याला दिसणार आहे. सगळी माहिती फिल करून घ्या आणि सेव्ह आणि फायनलाइज या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच प्रोसेसने जायचं आहे. एकदम सोपी प्रोसेस आहे. आणि मग ती सगळी माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला ठीक आहे सेव्ह आणि फायनलाइज बघा इथे पण टॅब आहे प्रत्येक मुद्द्यांना. आणि ही सगळी माहिती सगळी फिल झाल्यानंतर टॅब तुम्हाला आता याचे सुद्धा आपल्याला प्रिपेअर डाटा फॉर स्टुडंट यावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. यावर क्लिक केल्यानंतर एक फाईल सेव्ह होईल. ती फाईल सुद्धा आपल्याला अपलोड करायची आहे. ती कशी ती नंतर सांगण्यात येईल कारण आता अजून काही सुविधा उपलब्ध नाही. होप हा व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर ठरेल. अधिक व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या YouTube चॅनलला भेट देऊ शकता. धन्यवाद.